सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ही संजय राऊतांनी केलेली आहे। संजय राऊत यांनी ही मोठी घोषणा केली आहे। नागपूरसह ठाणे मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेला आहे। झेडपी नगर पंचायतही स्वबळावर लढणार असल्याची माहिती ही खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मवियामध्ये काहीशी धुसफूस पाहायला मिळते आणि आज संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आणि संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ही संजय राऊतांकडून करण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे। आज नागपुरात ते होते आणि यावेळेला माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की मुंबई आणि नागपूरचा संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे ते स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि त्या दृष्टीने आमचं ठरत असल्याचं सुद्धा त्यांनी माहिती दिली। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जी धुसफूस सुरू होती त्यानंतर बरीच टिप्पणी सुद्धा सुरू होती ती त्यावरून त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काल वडेट्टीवार यांनी सुद्धा नाना पटोले आणि संजय राऊत यांनी जागा वाटपात जो निर्णय घेण्याचा उशीर झाला त्याचा फटका आम्हाला बसल्याचं म्हटलं होतं। त्यावरून सुद्धा संजय राऊत यांनी चिमटे काढले आणि टोलेबाजी केलेली आहे काँग्रेसवर की आम्ही हरियाणात कुठे होतो असेही ते बोललेलो आहे। असेही ते बोलले। एकूणच मवियामधली जी धुसफूस आहे ती या निमित्ताने पुढे आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वबळावर लढण्याचं घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे। अमर, आपण बघितलं तर लोकसभेला जी इंडिया आघाडी एकत्र आली आणि एकत्र लढले त्यानंतर मात्र विधानसभा निवडणूक आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका यामध्ये मात्र इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्यामधली धुसफूस काहीशी वाढतच चाललेली आहे। अगदी बरोबर आहे। काल वडेट्टीवार यांचं वक्तव्य असो किंवा आज संजय राऊत यांनी केलेले स्वबळाची भाषा असो यामुळे एकूणच इंडिया आघाडीमध्ये जे आहे ती धुसफूस समोर येत आहे। सतत त्यांनी तृणमूल काँग्रेसकडून सुद्धा टीका सुरू होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी कुठे तुटणार का याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत आहे आणि आता स्वबळाची भाषा संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केली। त्यामुळे कुठेच ऑल इज नॉट वेल असल्याचं चित्र पूर्णपणे दिसून येत आहे। धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि नंतर नेमकं संजय राऊतांनी काय म्हणतेय, कशा प्रकारे त्यांनी घोषणा केली पाहूया। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली, शिवसेना शहर प्रमुख, आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये, मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। कृष्णात, लोकसभेच्या निकालानंतर ज्या महाविकास आघाडीनं इंडिया आघाडीनं जल्लोष केला त्याच महाविकास आघाडीमध्ये मात्र विधानसभेच्या निकालानंतर आता ताटातूट होताना दिसते। काहीशी जी सल आहे ती व्यक्त केली जाते, प्रत्येक नेत्याकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। या संदर्भात आपण बोलूयात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेशजी, लोकसभा निवडणुकीनंतर ज्या इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने जल्लोष केला मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि संपूर्ण चित्रच बदललेले आहे। आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं म्हणतंय। पहिली गोष्ट लक्षात घ्या की निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ह्या महाविकासच्या अंतर्गत आम्ही लढण्या। तुम्ही जर बघितलं तर 99 मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। काँग्रेसपासून वेगळं होऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढलो, पण त्याच्यानंतर आम्ही अलायन्समध्ये आलो। युपीए 1 चा आम्ही भाग होतो, युपीए 2 चा भाग होतो आणि जरी राज्यात आणि देशामध्ये आम्ही काँग्रेससोबत होतो त्या प्रत्येक वेळेला जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणूक असेल त्या ठिकाणी स्थानिक सोयीनुसार, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही आघाड्या केल्या किंवा स्वबळावर लढलो। त्याच्यामुळे आता शिवसेना हा आमचा नवीन पार्टनर आहे, 2019 पासून आमचा निर्माण झालेला पार्टनर आहे
त्याच्यानंतर कोविड आलं, त्याच्यावर पुढच्या खालच्या निवडणुकी आता सगळ्यांनाच आपापले पक्ष टिकवायचे, सगळ्यांनाच आपापले पक्ष वाढवायचे. तर त्याच्यामध्ये त्यांचं वर्तन किंवा त्यांचं जे वाक्य आहे ते गैर असं मला वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं की स्थानिक पातळीवर आपला पक्ष वाढला पाहिजे. ती नगरपालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, महापालिका असू दे, आणि चांगल्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे. पण महेशजी मी काही वेळासाठी तुम्हाला यासाठी थांबवते, कारण तुमचं म्हणणं आहे की स्थानिक गरजेनुसार आपण ठरवलं जातो की कोणी कुठे कुठे निवडणुका कशा लढवाव्यात. मात्र आता ज्या घोषणा केल्या जात आहेत त्या महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस होम्हणून होत आहेत का? कारण वडेट्टीवार टीका करतायत, वडेट्टीवारांच्या टीकेनंतर ही घोषणा केली जाते. मला एक गोष्ट सांगा, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे एकत्र लढवणार आहेत का स्थानिक स्वराज्य संस्था? अजितदादा काय करू शकतील हे तुमच्यापेक्षा जास्ती आम्हाला नक्कीच माहिती आहे. कशा पद्धतीने अजितदादा पक्षवाढीसाठी मेहनत घेतात किंवा पक्षवाढीसाठी ते प्रयत्न करतात. त्याच्यामुळे अजितदादा जरी आमच्यामध्ये होते तेव्हा देखील त्यांचा आग्रह होता की स्थानिक स्वराज्य संस्था पक्षाने सोबत लढल्या पाहिजे. आता मला एक सांगा, ते फडणवीस साहेबांसोबत लढतील की शिंदे साहेबांसोबत लढतील की एकत्रपणे लढतील की स्वतंत्र लढतील? त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था हा प्युअरली लोकल विषय आहे आणि ह्या लोकल विषयामध्ये राज्य पातळीचे आणि देश पातळीचे नेते लक्ष घालत नसतात. आमच्या पक्षामध्ये ती स्वायत्ता ती पूर्णपणे जिल्हा स्तराच्या समितीला दिलेली आहे. जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं की तालुक्यात एखादी अलायन्स करायला पाहिजे, ते करतात. आणि अनेक ठिकाणी ते स्थानिक आघाड्या असतात, चिन्ह पण नसतं, स्थानिक आघाड्या असतात. ही जुन्या काळापासून आपली महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्यामुळे त्या पॅनलमध्ये अनेक लोक वेगळ्या विचाराचे असू शकतात, परंतु ते पॅनल निवडून येतं हे देखील आपण पाहिलंय. म्हणजे बाजार समितीची निवडणूक असो की नगरपालिकेची निवडणूक असो, अशा अनेक ठिकाणी पॅनल पद्धत टाकण्याची पद्धत आहे. महेशजी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आपल्या पक्षवाढीसाठी असे निर्णय घेतले जात असेल तर त्यात नक्कीच गैर काहीच नाहीये. पण विधानसभाच्या निकालानंतर असं काय घडलं की महाविकास आघाडीमधले नेते उघड एकमेकांवर आरोप करतायत, टीका करतायत? बघा, मला कोणाच्या वर आरोप करायचा नाही, आम्हाला कोणाची टीका करायची नाही. माझे पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेब निकालाच्या दुसऱ्या दिवसानंतर कामाला लागले. आम्ही 2 दिवस. महेशजी, मी काही वेळासाठी तुम्हाला फक्त थांबवते. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार देखील जोडले गेलेले आहेत. वडेट्टीवारजी, संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच अशी घोषणा केलेली आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या आपण स्वबळावर लढणार आहोत. तुमच्या टीकेबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला त्यानंतर त्यांनी सांगितलं की वडेट्टीवारांना याबद्दल काही माहित नाहीये, आम्ही आपल्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढणार आहोत. नाही, असं आहे की संजय राऊत त्या युबीटी पक्षाचे नेते आहेत. मला वाटतं की त्यांनी जो निर्णय घेतला असेल ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना चर्चा करून घेतला असेल, आम्ही असं समजतो. म्हणजे तो निर्णय, ते मोठे नेते आहेत. आणि आता आम्हाला त्यांनी जर स्वतंत्र लढाईची घोषणा केली असेल तर आम्ही स्वतंत्र लढणार, त्यात काय आहे. कारण आम्ही काय त्यांच्या मागे पळायचं आता आघाडी करा. त्यांची भूमिका जर नकारात्मक असेल, त्यांना करायचं नसेल तर आमच्या पक्षाची भूमिका आमची ठरली आहे. आम्ही पण स्वतंत्र लढू. आम्ही पवार साहेबांशी चर्चा करू, पवार साहेबांची भूमिका आपण बघू काय त्यांचं म्हणणं आहे. आता आमची तर पूर्वीपासूनची नॅचरल युती आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची, पवार साहेबांची. आम्ही दोनही पक्ष या आम्ही पुरोगामी विचाराला धरून काम करणारे आमचे पक्ष आहेत. आमच्या पक्षाची विचारधारा समविचारी पक्ष आम्ही आहोत. आणि अशा वेळेस पवार साहेबांशी चर्चा करू आणि आमची जी काही नैसर्गिक अनेक वर्षाची आघाडी आहे ती आघाडी आम्ही लढू. त्यांना बाहेर जायचंच असेल, त्यांनी ठरवलं असेल तर त्यांना रोखण्याचा प्रश्नच येत नाही. कोण रोखणार? पण मग वडेट्टीवारजी, जेव्हा आपण म्हणतो आपण आघाडी म्हणून तुम्ही काम करताय, त्या आघाडीमध्ये काम करताना उद्धव ठाकरे यांचा पक्ष जर स्वतःच अशी घोषणा करत असेल, चर्चा करत नसताना, तर यामागचं नेमकं काय कारण असू शकतंय? असं हे प्रत्येकाला लोकसभेला इंडिया आघाडी झाली, लोकसभेमध्ये आम्ही सगळे एकत्र होतो, मोदींच्या सरकारच्या विरुद्ध एकत्र सगळे आम्ही आलो. त्यानंतर या राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी केली. ती महाविकास आघाडी विधानसभेपुरती होती. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उद्या होऊ घातलेल्या अनेक पक्षाचे अनेक मत आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांचे वेगळे मत आहेत. कुठे म्हणतात की युती करायची, कुठे आपल्या आघाडी करायची, कुठे म्हणतात नाही करायची. तर हा निर्णय काही ग्रामपंचायत स्तरावर थोडी जाणार आहे. या आपापल्या पक्षाला त्या कार्यकर्ते नेत्यांचं मत विचारात घेऊन त्यांनी जर म्हटलं की इथे आघाडी करायची तर आम्ही स्थानिक पातळीवर सोडून देऊ. उद्या मला चंद्रपूर महानगरपालिका आहे, तिथल्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की आम्ही
आम्ही आघाडी करून लढतो, तर लढा. ते म्हणले की नाही लढू शकत आम्ही, आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे. तर त्यामुळे त्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचं मत लक्षात घेऊन तो आम्ही निर्णय घेऊ. राहिला प्रश्न संजय राऊतांचा, संजय राऊत स्वतंत्र आहेत, त्यांना त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. आघाडीमधून त्यांना बाहेर पडून लढायचं असेल तर त्यांना थांबवायचा विषय नाही. आम्ही तरी आमचा शेवटचा प्रयत्न असेल की उद्धव साहेबांच्या बरोबर भेटून त्यांना चर्चा करून त्यांना सांगू की आपण आघाडी म्हणून लढायची, आम्ही लढूया अशी त्यांचा भेटून आम्ही सांगू. शेवट त्याही पलीकडे त्यांच्या पक्षाची भूमिका ठरलेली असेल तर आम्ही स्वतंत्र आहोत लढायला. वडेट्टीवारजी, काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया देखील दिलेली होती की आघाडीमध्ये जर राहायचं असेल तर तडजोडची आणि समन्वयाची भूमिका घ्यावी लागते, पण जर ती घेतली जात नसेल तर मग आघाडीमध्ये राहण्याचा काय अर्थ आहे? नाही, हेच आमची पण भूमिका संजय राऊत म्हणतात तीच आहे. राऊत साहेबांची भूमिका जी आहे ती आमची भूमिका आहे. तडजोडीची आणि समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे तरच आघाडी राहू शकते, ही सुद्धा आमची भूमिका आहे. पण त्यांची भूमिका जशी ते सांगतात, आम्ही कुठे त्याला विरोध केलाय, कुठे आमचा समन्वयाला अभाव आहे, कुठे आमच्यामध्ये तडजोडीमध्ये काही आम्ही कमी पडलो. आमच्या अनेक जागा मुंबईमध्ये तडजोडी करताना आम्ही सोडल्या की जिथे आमचं प्राबल्य होतं. आम्ही पण मुंबईमध्ये 18 जागा जिंकल्या आहेत एकेकाळी, तरी पण त्या जागा आम्ही तडजोडीमध्ये सोडल्या. विदर्भातल्याच जागा आम्ही त्यांना तडजोडीमध्ये सोडल्या. मराठवाड्यातील काही हक्कांचे 10-10, 20-20 वर्षापासून आमदार होते, मागच्या 10 वर्षात आमदार नाही, अशाही जागा सोडल्या. ती तडजोडच आहे, एकमेकाला समजून घेऊन तडजोड करून पुढे जायचं असते. मग वडेट्टीवारजी, संजय राऊतही म्हणतायत की तडजोड केली जात नाहीये, मग आघाडीत राहण्याचा अर्थ काय? तुम्ही तेच म्हणताय, मग मविया तुटली असं म्हणायचं का? नाही, तुटली बिटली नाही. इंडिया आघाडी मजबूत आहे केंद्रात, मोदींच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध, आणि तिथे मजबूतीनं उभी आहे. तिथे कुठेही मतभेद नाही. स्थानिक पातळीवर काही ज्या गोष्टी आहेत, आम्ही विधानसभेमध्ये शेवट एकत्र राहिलो, लढलो आणि निवडणुका सामोरं गेलो विधानसभेत. आता असं इथे सुद्धा काही ठिकाणी तडजोडी होतील, काही ठिकाणी होणार नाही. वडेट्टीवारजी, तुम्ही म्हणताय की इंडिया आघाडीमध्ये काही नकारात्मक असं इंडिया आघाडीमध्ये घडत नाहीये, पण इंडिया आघाडीमधले जे अनेक मित्रपक्ष आहेत ते देखील इंडिया आघाडीवर तक्रारी करतात, कारण लोकसभेनंतर अनेक बैठकाच झाल्या नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि संजय राऊतही असे म्हणतात की जर इंडिया आघाडी वाचवायची असेल तर ते काँग्रेसची जबाबदारी आहे. नाही, आम्ही त्या संदर्भात, संजय राऊत मोठे नेते आहेत, दिल्लीमध्ये ते खासदार आहेत, दिल्लीमध्ये ते सातत्यानं संपर्कात आहेत, राहुलजींना ते भेटत असतात. त्यांनी ती भूमिका राहुलजींच्याकडे मांडावी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्याकडे मांडावी. ते तर सातत्यानं त्यांचा संपर्क असतोच, एकमेकांशी संवाद त्यांचा सुरू असतो. इथे महाराष्ट्रात बोलून काय उपयोग नाही, कारण तो इंडिया आघाडी अलायन्स केंद्रीय पातळीवरची आहे. नक्कीच वडेट्टीवारजी, तर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया तर त्यांनी दिलेली आहे की ते घोषणा केलेली आहे त्यांनी की ते स्वबळावर लढतायत. तुम्ही देखील म्हटलेलं आहे की तडजोड होणार नसेल तर आघाडीमध्ये राहण्यात काय अर्थ आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर देखील जोडले गेलेले आहेत. अतुलजी, संजय राऊत यांनी मोठी घोषणा केलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार. ज्या महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालानंतर असं म्हणत होते की आम्ही एकत्र आहोत, मात्र विधानसभेच्या निकालानंतर मात्र सगळं चित्र बदललेलं दिसतंय. आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले, टीका सुरू झाल्यात. मुळात महाविकास आघाडीचा पायाच काय होता, तो केवळ मोदी द्वेष, भाजप द्वेष हा होता. आणि विधानसभेतल्या पराभवानंतर, जनतेने दिलेल्या धक्क्यानंतर जी आघाडी पत्त्यांचीच होती, ना नेता होता, ना विचार होता, ना कार्यक्रम होता, केवळ मोदी द्वेष एवढा एक कलमी कार्यक्रम होता, ती आघाडी आता कोसळून पडलेली आहे. दिल्लीमध्ये आपण पाहतोय आप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या उरावर बसलेत. आणि काँग्रेसची अवस्था तर इतकी दारुण आहे की इथे पृथ्वीराज चव्हाण इथे बसून सांगतात की दिल्लीत आप जिंकणार आहे, आणि त्याच्यावर प्रशांत दीक्षित जे आहेत ते त्यांच्यावर टीका करतायत, काँग्रेसचे तिथले नेते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विधानसभेत सुद्धा यांनी अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती केल्या. त्यामुळे यांच्याकडे नेता, नेतृत्व, कार्यक्रम, विचार काहीही नव्हता. आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्धव ठाकरे स्वबळावर लढले काय आणि महाविकास आघाडीवर लढले काय,
काही फरक पडणार नाही. हं. जे विधानसभेत चित्र दिसलं हो. तेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल. सर्व ठिकाणी महायुती प्रचंड बहुमताने निवडून येईल. धन्यवाद भातखळकरजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.